नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय गणित पाठ क्रमांक 3 मसावी आणि लसावी यावरील सराव संच 11 पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। सराव संच 11 मध्ये आपल्याला प्रश्न दिलेला आहे, खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा। म्हणजे अवयव पाडायचे आहे आपल्याला। आपण ते सोडून घेऊया। चला, तर संख्येचे मूळ अवयव पाडणे म्हणजे कोणत्याही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिता येते, कोणतीही। नंतर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचे मूळ अवयव पाडणे होय। चला, याचे अवयव कसे पाडायचे आहेत ते आता आपण बघूया। तर प्रश्न पहिला दिलेला आपल्याला 32 चे आपल्याला अवयव पाडायचे आहे। तर पहा, अशा प्रकारे आपण लिहून घेऊया 32। नंतर 32 ला कशाने 32 ला कोणत्या संख्येने भाग जाईल, तर पहिले आपण 2 पासून सुरुवात करूया। तर बघा, 2 ने भाग जातो का? बे बेसक 12 जातो। 16 ला कोणत्या संख्येने 2 ने भाग जातो का? तर बे आठी 16 म्हणजे जाते। 8 ला 2 ने भाग जातो का? तर जातो। बेचोक 8। 4 ला 2 ने भाग जातो का? बेचोक बेदुनी 4। 2 ला 2 ने भाग जातो, तर बघा बेक म्हणजे 32 चे अशा प्रकारे आपल्याला अवयव पाडायचे आहे। तर आपण लिहून घेऊया 32 चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 अशा प्रकारे आपलं पहिलं गणित होतं। नंतर बघा, दुसरं 57 चे अवयव पाडायचे आपल्याला। तर बघा 57 ला 2 ने भाग जातो का? तर 57 ला 2 ने भाग जाऊ शकत नाही। 3 ने जाते का पाहू आपण। 3 1 3 27 राहता। 3 9 27। 19 ला 3 ने भाग जाऊ शकते का? नाही। 4 ने पण नाही। आपण डायरेक्ट 19 नेच भाग जाईल म्हणजे 1। म्हणजे 57 चे आपले अवयव येतील 3 गुणिले 19। नंतर पहा आपलं 23 ला कशाने भाग जाते? तर पहा 23 ला 23 नेच भाग जाईल, कारण की 23 ला कशाने 2 ने पण जाऊ शकत नाही, 3 ने पण जाऊ शकत। पण 23 चे अवयव 23च येते। नंतर बघा आपले आहे 150। 150 चौथा आहे आपलं 150। तर बघा चौथे 150 चे अवयव पाडून घेऊया आपण। 150 तर 150 ला कशाने 2 ने भाग जाते का ते पाहून घेऊया। जातो का 2 ने? तर 150 ला 2 ने भाग जातो, तर 75 उत्तर येते। आता याला 75 ला 2 ने भाग जात नाही म्हणून 3 ने देऊन पाहू। 3 ने भाग जाते तर 25 उत्तर येते। नंतर बघा 25 ला 5 ने भाग जातो, नंतर 5 5 25 5 5 1 5 म्हणजे बघा 150 चे अवयव येतील आपले 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5 अशा प्रकारे। नंतर आपलं पाचवं गणित आहे 216। तर 216 ला कशाने भाग जाते? तर पहा 216 ला सर्वप्रथम 2 ने भाग देऊया आपण। तर 108 उत्तर येते। नंतर बेपंच 10 बेचोक 8 54 उत्तर येते। नंतर 54 ला 2 ने भाग जाऊ शकतो, तर बघा बेदुनी 4 बेसाती 14 27 उत्तर येते। पण 27 ला आता 2 ने भाग नाही जाणार म्हणून आपण 3 ने देऊन पाहूया। तर 3 9 27। 9 ला पण 3 ने भाग जाते, 3 त्रिक 9। 3 ला पण 3 नेच भाग जातो, 3 1 3। बघा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 अशा प्रकारे 216 चे आपले अवयव येतील, अवयव पडतील। नंतर बघा 6वं गणित आहे आपलं
सहावं गणित आहे आपलं 208. बघा 208ला कोण्या संख्येने 208चे अवयव पाहूया. आता 216ला 2ने भाग जाते तर उत्तर 104 येते. नंतर बघा याला पण 2ने भाग जाते, 2×5 = 10, 2×2 = 4. याला पण 2ने भाग जाते तर 26 उत्तर येते. याला पण 2ने भाग जाते, 2×1 = 2, 2×3 = 6. आता 13ला जर आता कोणत्याच संख्येने जात नाही म्हणून आपण 13×1 = 13. तर बघा 208चे अवयव 2 × 2 × 2 × 2 × 13. नंतर बघा सातवं आहे आपलं. सातवं बघा 765. तर आता 765ला कशाने भाग जाते ते पाहूया. 765चे अवयव पाहूया. तर 765ला 2ने भाग जातो का तर नाही, 3ने देऊन पाहूया. 3×1 = 3, 3×2 = 2, 6, 3×3 = 9, 355 उत्तर येते भागाकार केला तर. नंतर पहा याला पण 3नेच जाते तर उत्तर येते आपलं 85. आता याला 5ने भाग देऊन पाहूया. उत्तर येते आपलं 17. नंतर आता 17ला तर कशाने भाग जात नाही म्हणून 17×1 = 17. आपले 765चे अवयव पडले 3 × 3 × 5 × 17 अशा प्रकारे. नंतर आहे आपलं 8वं 342. तर 342चे अवयव पाहूया. 342 तर 342ला 2ने भाग जाऊन देऊया. सर्वप्रथम 2×1 = 2, 2×7 = 14, 2×1 = 2. आता याला तर 2ने जाणार नाही म्हणून 3ने देऊन पाहूया. 3 3×5 = 15, 3×7 = 21. आता याला जाणार नाहीये म्हणून 19ने जाते. 19ने देऊन पाहूया. 19×1 = 19 ने जाते. नंतर बघा नंतर पहा 9वं गणित आहे आपलं 377. आता 377चे अवयव पाहूया. तर बघा 377ला 2ने जात नाही, 4ने जात नाही, 5ने जात नाही, 6ने जात नाही, 7ने जात नाही, 8ने डायरेक्ट 13ने जात आहे. तर 13 ते 29 उत्तर येते. नंतर बघा 29ला कशानेच भाग जात नाही म्हणून 29 म्हणजे काय उत्तर आलं आपल्या अवयव 13 × 29. नंतर 10वं आहे आपलं 559. तर बघा याचे अवयव 13नेच जाते. याला पण 13 तर 43. नंतर 43 ने 43ला म्हणून 559चे अवयव येतील 13 × 43. तर अशा प्रकारे आपला सराव संच होता 11. खालील संख्यांची मूळ अवयव पाळा. तर ते आपण पाळले. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.